नमस्कार, मी यामिनी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. हा पदार्थ तुम्ही खाल्ला आहे का? नक्कीच खाल्ला असेल आणि नसेल खाल्ला तर माझी ही रेसिपी बघून तुम्हीही नक्की ट्राय करा. आमच्याकडे याला आहे ना शेंगोळे असे म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. खूप टेस्टी आणि हेल्दी असा रेसिपी आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज ना बाजारातून मस्त ताजी अशी कोथिंबीर आणली होती, त्याचेच मी छान असे शेंगोळे करणार होती. तुम्ही मेथीच्या भाजीचे पण करू शकता, म्हणजे कोथिंबीर आणि मेथीची भाजी अशी एकत्र मिक्स करू शकता त्यात. आता मी इथे कोथिंबीर घेतली आहे, ती छान धुवून मग व्यवस्थित बारीक चिरून घेतली होती आणि मग त्यात मी 2 ते 3 छोटे चम्मच बेसन पीठ टाकलं होतं आणि बाकीचं जे आहे ते मी गव्हाचं पीठ टाकणार होते. यात तुम्ही बाजरीचं त्यानंतर ज्वारीचं हे पण पीठ तुम्ही ॲड करू शकता, पण माझ्याकडे ते अवेलेबल नसल्यामुळे मी फक्त बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ ॲड केलेलं होतं. आणि त्यात टाकण्यासाठी मी आधीच एक ठेचा बनवून घेतला होता. त्यात मी टाकले होते ओवा, जिरे, लसूण, मिरची आणि थोडी बडीशेप पण टाकली होती, त्याने छान टेस्ट येते. आणि हे सगळं त्यात टाकून झाल्यावर त्यात वरून मसाले टाकायचे आहेत. त्यामध्ये मी हळद आणि लाल तिखट टाकलं होतं. जर तुम्हाला नसेल टाकायचे तर फक्त मिरची टाकून पण तुम्ही करू शकताय. आणि चवीपुरतं मीठ त्यात टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे. छान ते एकजीव करून झाल्यानंतर लागेल तितकं थोडं पाणी टाकून मस्त असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि त्या गोळ्याला लास्टला तेल लावून थोडं मळून घ्यायचा. अशा प्रकारे छान असा गोळा तयार होतो. आता आपल्याला त्याचे शेंगोळे बनवायचे, त्यासाठी पोळपाटवर नाहीतर तुमच्याकडे काही दुसरं असेल तुम्ही ज्याच्यावर बनवत असाल चपात्या, त्याच्यावर व्यवस्थित असं पीठ लावून घ्यायचं आणि छोटा गोळा घेऊन असं हाताच्या साहाय्याने लांब लांब करून घ्यायचं आहे. थोडं बारीकच करायचं, म्हणजे कसं शिजताना त्याला लवकर शिजायला मदत होते. आणि माझे आता इथं सगळे शेंगोळे बनवून तयार आहेत. आणि आता मस्त गॅसवर मी कढई ठेवून त्यात 2 ते 3 पळ्या तेल टाकून घेतलं आहे. आणि मी मगाशी जो ठेचा बनवला होता तो ठेचा पूर्ण त्या शेंगोळ्यांमध्ये न टाकता थोडा उरू देऊन इथं टाकला होता फोडणीत. आणि तो थोडा 2 मिनटं परतून घेतल्यानंतर त्यात पाणी ॲड केलं. 1 ते 1.5 ग्लास मी पाणी टाकलं होतं, म्हणजे पूर्णपणे शेंगोळे त्यात छान असे शिजतील. आणि तुम्हाला जर थोडी ग्रेव्ही आवडत असेल तर तुम्ही थोडं जास्त पाणी घालू शकता. आणि ते पाण्याला छान अशी उकळी येऊ दिल्यानंतर मग त्यात शेंगोळे टाकायचे आहे. व्यवस्थित अशी पाण्याला उकळी आली आहे आणि त्यात मी हळूहळू ते टाकत आहे. ते आपल्याला पहिले असं वाटते की चिकटलं, पण ते चिकटलं जरी असलं ना तरी पाण्यात ते व्यवस्थित मोकळे होतं आणि ते खूप छान प्रकारे शिजतात. आणि शेंगोळे टाकताना गॅस फुलच ठेवायचा आहे. आणि त्यानंतर ते लगेचच न हलवता एक उकळी छान आल्यावर त्यानंतरच त्याला हलवायचं आहे. लगेचच हलवले तर ते जरा तुटतात जास्त लवकर, म्हणून ते उकळी आल्यानंतर व्यवस्थित हलवायचे आहे. झाकण ठेवून त्यांना छान असं शिजवून घ्यायचं आहे. बघा थोड्याच वेळात आपले शेंगोळे हे छान प्रकारे शिजले आहेत. त्याला छान अशी ग्रेव्ही पण आलेली आहे. आणि त्याला थोडं अजून जास्त चविष्ट करण्यासाठी त्यात मी शेंगदाण्याचं कूट घातलं आहे. त्याच्याने थोडी ग्रेव्ही पण छान येते आणि चव पण खूप छान लागते. त्यानंतर फक्त 2 मिनटासाठी ते थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. आणि बघा खूप छान असे आपले शेंगोळे तयार आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. टेस्टला पण खरंच खूप छान झाली होती. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आणि अजून पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.